नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरलेल्या पीक विमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्न विचारला। त्याला लागलीच उत्तर देत याबाबत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आज लोकसभेत दिले। लोकसभेत आज झालेल्या प्रश्नोत्तराच्या चर्चेदरम्यान खासदार सुळे यांनी हा प्रश्न विचारला। खुद्द महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी पीक विमा योजनेत 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे। इतकेच नाही तर सत्ताधारी असलेल्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा तब्बल 5000 कोटींचा असल्याचा दावा केलाय। हा प्रकार अत्यंत गंभीर असून राज्यातील हजारो लाखो शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाचा अपहार झाल्याची कबुली खुद्द सरकारनेच दिली आहे। राज्य शासनाच्या या कबुलीबाबत केंद्रीय कृषी मंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होतं का आणि या घोटाळ्याचे चौकशीचे आदेश आपण देणार का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला। यावर लागलीच उत्तर देत कृषी मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा।